कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मिनिट। हॅलो। हा, कामात आहेस का? नाही, माझी मीटिंग झालीये, मी निघेन आता। हा, कशी झाली? खूप छान झाली। म्हणजे काही पॉइंट्स अजून डिस्कस करायचे आहेत, परत अजून एकदा ती मीटिंग होईल। ठीक आहे। ऐका ना, निघतेच मी, अर्ध्या तासात पोहोचते तिकडे। हा ठीक आहे, ओके, ठेवतो। मीरा, मी निघू आता? हो, येस, यू कॅन लीव। आय थिंक आजचं आपलं सगळं काम आटपलंय। फक्त जायच्या आधी एकदा माझ्या डायरी चेक कर, काही राहिलं नाहीये ना, आणि मग तू निघ। करते ना। मीरा, अगं आपली डेली नरिशिंगची मीटिंग उद्या होती ना? म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे उद्याच आहे, आज नाही। आज? ती तर उद्या आहे ना? अगं पण तुझ्या डायरीत ती आज आहे असं लिहिलंय। आजच्या डेटला लिहिली आहे? अरे हो, आजच्या डेटला लिहिली आहे म्हणजे थांब, मी एकदा दुर्गेशशी बोलून घेते। दुर्गेश, जरा आत ये। अगं माझ्या डायरीत पण उद्याच मीटिंग लिहिली आहे। काहीतरी ना घोळ झाला असणार अश्विनी। म्हणजे जर माझ्या डायरीत आजची लिहिली आहे तर या लोकांनी मीटिंग प्रीपोन केली का काय? मग दुर्गेशने बहुतेक माझ्या डायरीत अपडेट केलं असेल ऑफकोर्स, आणि मी सांगितलंच असणार की तुला पण अपडेट कर, पण तुझ्या डायरीत अपडेट करायला तो विसरला असणार। मॅम, काय झालं? दुर्गेश, डेली नरिशिंग वाल्यांबरोबर आज मीटिंग आहे आपली? नाही, त्यांना तर आपण उद्याची अपॉइंटमेंट दिली आहे। मग तुला ती मीटिंग कॅन्सल करावी लागेल, कारण माझ्या डायरीमध्ये त्या मीटिंगची डेट आणि स्लॉट आजच्या तारखेचा आहे। ओके, असं आहे का? नाही मॅडम, मग मी एकदा चेक करतो, कदाचित मी त्यांना आजची अपॉइंटमेंट दिली असेल। मी एकदा तुम्हाला चेक करून सांगू का? नाही, नको नको, तुला ती मीटिंग एनीवे कॅन्सल करावी लागणार आहे, कारण अश्विनीला आता बाहेर शॉपिंगला जायचंय। पण मॅम, आपण असं केलं तर आपल्याला खूप मोठा लॉस होईल। म्हणजे कसं आहे ना की आधीच मार्केटमध्ये एवढ्या कॉम्पिटिशन्स आहेत, आणि त्यात हे असं, म्हणजे लास्ट टाइम बघा ना की काही इमर्जन्सीमुळे मीटिंग पोस्टपोन झाली आणि महिन्याभरानंतर आपल्याला आज तारीख मिळाली। होय ना, बापरे। आणि आता मीटिंगला अर्धा तासच राहिलाय, म्हणजे ही लोक मीटिंगसाठी ऑन द वे असणार। एनिवे अश्विनी, यू डोंट वरी, तू एक काम कर, तू जा साडी शॉपिंगसाठी, या मीटिंगला मी हँडल करते, मी मॅनेज करेन, डोंट वरी। ऐक ना मीरा, तू असं करू नकोस। अगं असं काय करतेस अश्विनी? तुझ्या मुलीसाठी, मयुरीसाठी आजचा फार इम्पॉर्टंट दिवस आहे, तू तिकडे असणं गरजेचं आहे। नको मीरा, म्हणजे तू माझ्याऐवजी इथे मीटिंग करणं आणि मी तिथे जाऊन साडी खरेदी करणं बरं नाही दिसत। मी थांबते इथे। आर यू शुअर? बघ, म्हणजे उशीर होऊ शकतो तर? ठीक आहे ना, तसंही उशिरापर्यंत साडीची दुकानं उघडी असतातच ना। मी मीटिंग संपल्यावर जाईन तिकडे। अगं खरंच किती प्रोफेशनल आहेस तू। एक मिनिट जरा। हा, तुझ्या आईचा फोन। हा अश्विनी, बोल, कुठे आहेस? ऐका ना, एक ना अर्जंट मीटिंग आली आहे, त्यामुळे मला तिथे येता येणार नाही। अरे यार, याला काय अर्थ आहे अश्विनी? ऐका ना, हो, मला जर टाळता आलं असतं ना तर मी टाळलं असतं, पण मला शक्य नाहीये होते। शक्य नाही म्हणजे काय? असं काय करतेस? एक मिनिट, मयुरीशी बोल। हॅलो आई, इट्स ओके, अगं आम्ही समजून घेऊ शकतो। ऐक, तू तुझं काम कर, मात्र काम झालं की लगेच आम्ही वाट बघतोय तुझी। हा, तोपर्यंत बाकीची शॉपिंग करून घेतो। थँक्यू मयू। हे बघ, तुमची बाकीची खरेदी करा, साडी खरेदीच्या वेळेपर्यंत मी पोहोचते। हा, बाय बाय। एका प्रेझेंटेशन मध्ये अडकवलं, त्यानंतर आता एका मीटिंग मध्ये अडकवलं, तरीही तू साडी घ्यायला जाणारच आहेस। तुझ्या चिकाटीची ना दाद द्यायला पाहिजे अश्विनी, पण मी तुझ्या 2 स्टेप पुढे आहे। काहीही झालं तरी मी तुला आज शकुनाची साडी घ्यायला पोहोचूच देणार नाही।
या गठ्ठ्यामध्ये पण आहे याकडे बघा हे बघ या काकू या बसा बसा अश्विनीच्या बाजूला हा बघ बघ काढ लवकर ते आपल्या पण बघायचं, पटकन घे. हे बघा या गठ्ठ्यामध्ये पण आहे. भाऊजी ही जी साडी आहे ना ती आपण प्राजक्तासाठी फायनल करूया. वहिनी तुम्हाला जी आवडेल ती घ्या. तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का ती? कुठलीही घ्या, काही टेन्शन नाही. शब्दाबाहेर ठीक आहे रे, पण गावाबाहेर जाऊन बसली त्याचं काय करायचं? बोलव तिला. तुझ्याकडे नंबर आहे ना, तू स्वतः फोन करायचा. हा, मला उगाच मधला कावळा बनवू नका. काय मग 4 BHK तुमच्या यांनी कॉल दिला की नाही? कुठची साडी घ्यायचं त्याचा? त्यांना कितीही साड्या दाखवल्या ना तरी शेवटी ते जांभळा रंगच निवडायचे. हो का? अश्विनी तू ही साडी घे. अहो मी निवडली आहे ना, बस झालं. ती नाही निवडली तू, ही तुला जास्त आवडली, कळलं ना? अहो असं काय करता, म्हणजे मला जी आवडली तेच निवडली आहे ना मी. नाही, तुला आवडली ही जास्त आहे, म्हणजे तीही आवडली असेल, पण मग तू प्राइस टॅग बघून ते सिलेक्ट करतेस हे मला माहिती आहे. जी स्वस्त आहे ती घेतेस. चुपचाप ही साडी घ्यायची. वहिनी नेहमी असंच करतात. स्वतःसाठी नेहमी स्वस्त आणि दुसऱ्यांसाठी नेहमी महाग. वहिनींचा स्वभाव येतो. अश्विन, बबन म्हणतोय ते खरंय. आजपर्यंत मी सुद्धा तुला वस्तू घेताना नेहमी किंमत बघूनच घेतल्या आणि ती सवय तुला लागली. पण आज तू खूप मोठी बिझनेस वुमन झालीयस आणि खूप पैसेही कमवतेस. म्हणजे असं नव्हे की तू खूप पैसे उडवावेत, पण आता तुझ्या लेकीच्या साखरपुड्याची खरेदी चालली ना, तेव्हा किंमत न बघता अगदी मनासारखी साडी घे. आई, मी जी साडी निवडली आहे ती सुद्धा छानच आहे ना, मला आवडली आहे म्हणून निवडली आहे ना मी, खरंच. अहो पाटील, ही साडी अश्विनीसाठी फायनल. अरे वा, साला दणकट झालं शॉपिंग. सगळे खुश ना? आई की नवरा? नवरा की आई? कोणाची साडी चूज करणार आहे? नवऱ्याने घेतलेली की आईने घेतलेली? मी आईने सिलेक्ट केलेली साडी नेसणार. काका, आईने ज्या ज्या साड्या फायनल केल्यात ना त्या बाजूला काढून ठेवा. मयुरी, तू मी आणलेली साडी नेसणार होतीस ना साखरपुड्याला? ऍक्च्युली ती साडी ना थोडी हेवी आहे, मला ना झेपणार नाही. तू नेस ना, तुला छान दिसेल. मी ना आईने सिलेक्ट केलेली साडी नेसेन साखरपुड्याला. चला पाटील, हिशोब काय झाला सांगा. आज सगळी खरेदी माझ्याकडून. तुझ्याकडून? हॅलो, माझ्या मुलीचा साखरपुडा आहे, बिल मी भरणार. उगीच काय? पहिले मला हिशोब तर करू द्या. अश्विनी, पण तू ती साडी नाही घ्यायची, मी सिलेक्ट केली तीच करायची. सुंदर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.